मी घास खाते. चला तर आता माझी मम्मी तुम्हाला सांगणार आहे ही भेंडीची भाजी कशी करायची. चलो आता चलूयात. बाय बाय. आज माझी मम्मी बनवणार आहे छान छान माझी आवडती भेंडी. आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. मम्मी आज तुम्हाला सांगणार आहे की अर्धा किलो भेंडीपासून भेंडी कशी बनवायची. अर्धा किलो भेंडी मी मोठ्या पातेल्यात पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे, कारण ह्याला भरपूर औषधं मारलेली असतात आणि धूळही असते. त्यामुळे आता ही भेंडी आपण स्वच्छ धुवून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने धुवून आपण ही निथळायला ठेवायची आणि पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर आपण ती चिरायची. सगळं पाणी त्याचं सुकलं पाहिजे. पहा पाण्यामध्ये किती घाण राहते खाली. डायरेक्ट जाळीमध्ये धुतली तर आपल्याला एका भेंडीची घाण दुसऱ्या भेंडीमध्ये जाते आणि अशी पाण्यामध्ये मग खाली घाण राहते बघा सगळी. अर्धा किलो भेंडी मी या ठिकाणी चिरून घेतलेली आहे. अर्धा किलो भेंडी 4 ते 5 माणसांसाठी आपल्याला पुरेशी होते. त्याच्यानंतर आपल्याला लागेल थोडी कोथिंबीर, थोडंसं डाळीचं पीठ आपण वापरणार आहे. त्याच्यानंतर आपले मसाले, लाल मसाला, हळद, काळा मसाला, थोडी कसुरी मेथी ह्याचा आपण उपयोग करणार आहे. बघूया आपण आता ही भेंडीची भाजी कशी करायची. भेंडीची भाजी करण्यासाठी मी इथं लोखंडी कढई वापरलेली आहे. त्या कढईमध्ये आपण ही सगळी भेंडी टाकून घ्यायची आणि कोरडी भेंडी परतायची आधी, म्हणजे भेंडी चिकट होत नाही. कोरडी भेंडी जर आपण चांगली भाजून घेतली तर भेंडीची भाजी चिकट होत नाही. 1-2 ते 3 मिनटं आपण ह्याला परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हे परतून घ्यायचं. भेंडी स्वच्छ धुवून मी सुकवून घेतली होती. सुकवल्यानंतर त्याचे हे काप केलेले आहेत. डब्यासाठी करायला फास्ट चटपटीत भाजी ही छान होते. बघा, अशी कोरडीच भेंडी परतायची. आधी तेल कधी टाकायचं नाही कढईमध्ये भेंडी करताना. तेल आपण नंतर वापरणार आहे. त्याला चांगले डाग पडेपर्यंत ही भेंडी आपण परतून घेऊया. बघा, 5 मिनिट लागले मला ही भेंडी अशी परतायला. तुम्हाला दिसतंय इथं त्याच्यावर काळे डाग पडलेले आहेत. भेंडी कढईमध्ये टाकल्यापासून 5 मिनिटापर्यंत ही भेंडी मी मोठ्या गॅसवर परतून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहे. अर्धा किलो भेंडी आहे तर साधारण 1.5 पळी, आपली जी पळी असते किटलीमध्ये तेवढी 1.5 पळी आपण इथं तेल टाकणार आहे. हे तेल टाकलं की त्या तेलामध्येच मध्ये हे पीठ टाकणार आहे मी. हे करत असताना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची. हे बघा, ह्याच्यामध्ये जाईल हे 2 चमचे डाळीचं पीठ. आता हे पीठ मध्ये थोडंसं हलवून घ्यायचं तेलामध्ये. भेंडी काढून घ्या, हे व्याप करायची गरज नाही. आणि आता हे चांगलं मिक्स करायचं. आता गॅसची फ्लेम आपली बारीक आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच हे करायचं आहे. भेंडी परतताना आपण मोठी ठेवली होती गॅसची फ्लेम.
ते पीठ थोडं भेंडीबरोबर भाजून घ्यायचं. पीठ टाकल्यामुळं भेंडीला खमंगपणा येतो. अर्धा किलो भेंडी असल्यामुळं मला 5 मिनिट लागले कोरडी भेंडी चांगली भाजून घ्यायला मोठ्या गॅसवर. पाव किलो असेल तर 2 ते 3 मिनिटामध्ये होते. आता ही परतून झाली की ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकायचे. ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि आपलं काळा मसाला मी टाकते रोजचा. हा ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरातला जो मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे मीठ. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरू शकता. आणि परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं. लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे ह्या भेंडीची टेस्ट छान लागते. हे सगळे मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे. भेंडीच्या भाजीला खूप पण तेल वापरायचं नाही. आता 5 मिनिटासाठी आपण ही भेंडी झाकून ठेवायची. भेंडीची भाजी लगेच शिजते. 5 मिनिट आपण ह्याला झाकून ठेवणार आहे. झाकण काढलेलं आहे आता मी ह्याच्यावरचं. ह्याच्यात थोडी कोथिंबीर ॲड केली, कसुरी मेथी, आणि बघा भेंडीचा कलरही छान राहिलेला आहे आणि भेंडी शिजलेली पण आहे. आता आपण ही काढून घेऊया. भेंडी कुठेही चिकट झालेली नाही.